नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओचा टायटल तुम्ही वाचलाच असेल, AI आणि माझी आई. तर गंमत अशी आहे मित्रांनो की आईने AI सोबत आज गप्पा मारल्या आणि त्या गप्पा काय होत्या त्या मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ बघा आणि मग आपण नंतर त्यावर चर्चा करू. आता कळालं रोबोट आहे. सॉरी हा. समजलं काकू. हो, काही विचारायचं नसेल तर नक्की विचारू शकता. काही मदतीची किंवा काही माहिती हवी असल्यास मी येथे आहेच. तुम्ही कसे आहात आणि काय चाललंय ते देखील सांगू शकता. मी मजेत आहे. छान आहे काकू. तुम्ही मजेत असाल हे ऐकून आनंद झाला. काही मदत किंवा काही विचारायचं नसेल तर नक्की कळवा. मी मदतीसाठी येथेच आहे. मला अशी रेसिपी सांगा, म्हणजे काजू करी, पनीर चिली वगैरे असं. ठीक आहे काकू. एक सोपी काजू करीची रेसिपी सांगतो तुम्हाला. चालेल. हो. ठीक आहे. काजू करीसाठी एक सोपी रेसिपी सांगतो. एक, प्रथम काजू शिजवून काढा. अच्छा. जर तुम्हाला काही विशिष्ट रेसिपी हवी असतील तर मला सांगू शकता. जसे काजू करी, पनीर चिली हां. किंवा अच्छा, करूच नको, मग बंद पडून जातो. असं आहे का? सॉरी. त्याला काय सॉरी म्हणते. काही हरकत नाही. कुठलीही मदत किंवा नवीन रेसिपी हवी असेल तर नक्की सांगू शकता. मी येथेच आहे आणि मदतीसाठी तयार आहे. मला पनीरची भाजी कशी बनवायची ती सांगा. पनीर चिली बनविण्यासाठी प्रथम पनीरचे तुकडे करा आणि त्याला थोडेसे मीठ आणि कॉर्नफ्लोअर लावून तळा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण, कांदा आणि शिमला मिरची घाला. शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप आणि थोडेसे व्हिनेगर घाला. मग तळलेले पनीर त्यात टाका. चांगले मिसळा आणि थोडा ताज्या भाज्या घाला. चांगले मिसला. पनीर चिली तयार आहे. तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास सांगू शकता. तुमची दिवाळी कशी गेली? आता तुला तर माहिती आहे दिवाळी छान ना. गेली. कुटुंबासोबत सण साजरी केली आणि गोडधोडाचा आस्वाद घेतला. तुमची दिवाळी कशी गेली? आमची पण छान गेली, कुटुंबासोबत छान गेली. माझी दिवाळी छान गेली. कुटुंबासोबत वेळ घालवला आणि दिवाळीच्या सणाचा आनंद घेतला. तुम्ही कसा साजरी केलीत? काही खास कार्यक्रम किंवा परंपरा होत्या का? आमच्याकडे काहीच नाही होतं, सुतक होतं आम्हाला. आमच्या आजी वारल्या होत्या ना, म्हणून आम्ही काहीच केलं नाही. समजलं काकू. काही वेळा तसं देखील असतं. कुटुंबासोबत असणे आणि एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं हाच खऱ्या सणाचा आनंद आहे. तुमच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा. तुला सुतक म्हणजे समजलं का? मग समजलं म्हणे बोललं. सुतक म्हणजे समजलं ना त्यांना. मी त्यांना बोलली ना, आमच्या आजी वारल्या होत्या म्हटलं. तुझं म्हणणं म्हणजे ठीक आहे. हा ठीक आहे, समजलं ना, ठीक आहे. विचार सुतक म्हणजे काय? सुतक म्हणजे तुम्हाला कळालं का? हो हो, कळलं मी. सुट्ट म्हणजे आज- समजलं किंवा ठीक आहे असा अर्थ आहे. नाही, आमच्या आजी वारल्या त्याला सुतक म्हणतात. अहो ठीक आहे. त्यावेळेला सुट्टक उत्तम. हा आजी वारली, सासू वारली त्या बाईची, आणि तू काय उत्तम आहे म्हणतो. हा, बरोबर आहे. नाही रे, कळालं हा. हा ठीक आहे म्हणतो. काकू, आता पूर्णपणे समजले. बाय करते ना, जाऊ दे. तर नक्की विचारू शकता. मी येथे आहेच. मला खूप थकवा येतो. कामाची इच्छाच होत नाही. काम करावं असं वाटतच नाही मला. याच्यावर तुम्हाला काही माहिती आहे का? हे समजण्यावर मी समजूतदार आहे. कधी कधी प्रत्येकाला काम करण्याची इच्छा होत नाही, हे स्वाभाविक आहे. कधीच थोडा वेळ स्वतःसाठी घ्या. शांतपणे विश्रांती घ्या. तुम्हाला काय करायला आवडतं ते विचार करा आणि थोड्या बदलांसाठी प्रयत्न करा. कधी कधी एक छोटे बदल, जसे एक नवीन छंदी किंवा एक छोटा उद्देश ठरवणे तुम्हाला पुन्हा प्रेरित करू शकते. मला किचनमध्ये आवडतं करायला स्वयंपाक. छान आहे. स्वयंपाक करण्यात रस असल्याने तुम्हाला नवनवीन रेसिपी ट्राय करण्याचा आनंद मिळतो. तुम्हाला कोणत्या प्रकारची रेसिपी आवडतात? म्हणजे मुख्य जेवण, स्नॅक्स किंवा डेझर्ट? कोणत्या क्षेत्रात रस आहे ते सांगा.
मला जेवण पण बनवायला आवडतं, नवीन नवीन पण बनवायला आवडतं. छान आहे. तर तुम्हाला नवीन नवीन जेवण बनवायला आवडतं. काही विशेष प्रकार किंवा पदार्थ विचारात आहेत का? जसे की झालमुरड, बिर्याणी किंवा काही विशेष रेसिपी? हा, बिर्याणीचं विचारायचं आहे. घरात नॉनव्हेज शिजत नाही. नॉनव्हेज नाही, नॉनव्हेज नाही. ठीक आहे. तुम्हाला शाकाहारी जेवण बनवायला आवडते. हो, शाकाहारी. आता पुढची जी काही चर्चा आहे ती आपण घरी जाऊन करू. कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ? तर अशी आहे ती गंमत. आणि गमतीला सुरुवात अशी झाली, मी बसलो होतो आणि मी AIवर सर्च करत होतो. म्हणजे मी मॅप वगैरे रुटीन माझं रूट चेक करत होतो. मी आता रूट कसला चेक करत होतो सांगायचं तर मी ऑल इंडिया बाईक राईडचा प्लॅन करतो आहे. आणि तो लवकरच आपण एक सिरीज त्यावर आणणार आहोत, ऑल इंडिया टूर म्हणून. नाव कदाचित वेगळं असेल पण संकल्पना तीच आहे, ऑल इंडिया टूर करायचा बाईकने. आणि सोबत कोण असेल कसं असेल अजून कल्पना नाही आहे. आता त्याची प्लॅनिंग सुरू झाली आहे, त्याची तयारी सुरू झाली आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि सध्या आपल्याकडे बाईक नाही आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाईक घ्यायची आहे. बाईक आपण लवकरच घेऊ, मॅनिफेस्ट करतो आहे समजा व्हिडिओच्या माध्यमातून. बाईक घेऊ चांगली स्पोर्ट्स बाईक तशा आपल्याकडे आहे, पण एक नाशिकला आहे आत्ता भावाकडे, जी आहे CD डिलक्स. त्यावर प्रवास थोडा जड असेल. दुसरी आहे ॲक्सेस, ती ऑल इंडिया टूरसाठी मला योग्य वाटत नाही, कारण कदाचित ती एवढी कम्फर्टेबल नसणार आहे माझ्यासाठी. तर आपण ऑप्शन चांगलं बघू, चांगलं ऑप्शन भेटेल तेव्हा आपण ऑल इंडिया टूर सुरू करू. आणि आमचे पैलवान आले आहेत. हिरो बसा, व्हिडिओ चालू आहे. बैस. तर असली गंमत आहे. आणि हे आमचे छोटे शेठ आहेत. शेठ जय महाराष्ट्र करा. शेठ थोडे कन्फ्यूज आहे, त्यांना माहीत नाही मोबाईलसोबत काय चर्चा करतोय असं. कुठे चालू भाऊ? नाही त्याला हात नको लावू. तर अशी गंमत आहे. आणि ऑल इंडिया टूरचं मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. थांब बाळ, मी बोलतोय. हां थांब, बसून घे, इथे बस. ऑल इंडिया टूरचं लवकरच आपण प्लॅन सक्सेस करू. आणि त्याचबद्दल AIवर कॉपीराईट पडतील, ते बंद कर. ते नको वाजवू, कॉपीराईट पडेल आपल्या व्हिडिओला. अवघड आहे मित्रांनो. तर मी पुढची चर्चा थोड्या वेळात करतो तुमच्यासोबत. बाय युवी. जा आता, मला व्हिडिओ बनवायचा. जा आता बाय 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 युवी बाय. येऊ नका आता लवकर. आता विषय आपला जिथे थांबला होता तिथून सुरुवात करतो. विषय आपला कुठे थांबला होता? विषय आपला थांबला होता हां, ऑल इंडिया टूरबद्दल. ऑल इंडिया टूरचं मी तुम्हाला सांगत होतो. तर ऑल इंडिया टूरचा प्लॅन आहे. आणि कदाचित तो कोस्टल रूट असू शकतो किंवा मग ॲज युजल सगळे स्टेट इन्क्लूड करून एक रूट असू शकतो. बघू. एक कोस्टल राईडचा प्लॅन आहे किंवा मग ऑल इंडिया टूरचा प्लॅन आहे. दोघींपैकी जे काही ठरेल ते तुम्हाला मी अपडेट करेलच. आणि सध्या तरी प्लॅन असा आहे की पहिले चांगली एक बाईक घ्यायची आहे. बाईक कुठली घ्यायची, काय घ्यायची ते ठरलेलं नाही आहे. जर कोणी स्पॉन्सर करत असेल तर आय एम रेडी. हां, तर मी असं म्हणत होतो की AI सोबत माझं ते कॉन्व्हर्सेशन चाललं होतं. मी AIवर थोडंफार इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते आईने ऐकलं. आणि आईला असं झालं की हा कोणासोबत बोलतो एवढा, आणि एवढं सिरियस टॉक कोणासोबत चाललं आहे. म्हणजे आपलं सिरियस बोलणं असतं, आपण चेष्टा मस्करी करत नसतो. तर आई आली आणि आईने ते बघितलं. आणि आईला मी असंच म्हटलो की आई माझा मित्र आहे, बोल त्याच्याशी. तर आईला
ते समजलं की हा मित्र नसू शकतो, हा काहीतरी ॲप असेल किंवा असं काही असेल. आणि आई खूप खुश झाली आणि आईने ठरवलं की आता तीही तिच्या मोबाईलमध्ये कुठलं तरी AI ॲप घेईल आणि त्याच्यासोबत रोज असंच चॅट करेल किंवा कॉन्व्हर्सेशन करेल. असं आईचा आता प्लॅन आहे. आणि आपला प्लॅन काय आहे तो मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर बघू आता जे होईल ते मी तुम्हाला अपडेट करत राहील. तुम्हाला मी अपडेट देत राहील व्हिडिओच्या माध्यमातून. आणि माझा टार्गेट आहे जानेवारी. काय बोलतो मी, फंबल का बरं करतो मी. जानेवारी माझा टार्गेट आहे. जानेवारीमध्ये मला ऑल इंडिया राईड सुरू करायची आहे असं माझं मॅनिफेस्टेशन आहे. आणि मी मॅनिफेस्ट केलं आहे की 1 जानेवारी हा दिवस आपल्या राईडचा दिवस असेल पहिला, असं म्हणतो आहे. बघू आता ते शेवटी कसं असतं, इस पे बात आ जाती मित्रांनो. तर तसं आहे. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. तुमच्या आईला दाखवा, तुमच्या आईला AI सोबत इंट्रोड्यूस करून द्या. आणि हसत राहा, एन्जॉय करा मित्रांनो. बाय बाय.